नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज दिनांक आहे 12 जुलै। आज आपण 12, 13 आणि 14 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश करत अशी झारखंड करत पश्चिम बंगाल करत बंगालच्या उपसागरापर्यंत ॲक्सेस ऑफ मान्सून सध्या सक्रिय आहे। जे कमी दाबाचं क्षेत्र होतं हे सध्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे, पण याची तीव्रता कमी झाल्यामुळे याचा इफेक्ट थोडाफार कमी होणार आहे। आणि याच भागात ॲक्सेस ऑफ मान्सून आणि कमी दाबाचं जे क्षेत्र ज्या भागात आहे त्या भागातच पाऊस सध्या सक्रिय आहे। उर्वरित आपल्या राज्यात मोसमी सिस्टीम सध्या कोणतीच सक्रिय नसल्यामुळे राज्यातील पाऊस हा कालपासून बऱ्यापैकी ज्या भागात पडत होता त्या भागातील थांबलेला आहे। यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातून हलक्या मध्यम थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस देणारे ढग सध्या सक्रिय आहेत। तसेच नांदेड, लातूर, याच्यानंतर परभणी या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। घाट भागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या घाट भागात तसेच कोकण विभागात कुठेतरी हलका मध्यम पाऊस देणारे ढग सध्या सक्रिय आहेत। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 12 जुलैचा हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 13 आणि 14 जुलै। तर आज 12 जुलै आज काय परिस्थिती राहील तर आज इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 जुलैसाठी राहील। त्याच्यानंतर नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी आहे। असं काय नाही की दिवसभर पाऊस राहील, हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील। त्याच्यानंतर अहमदनगरचे पश्चिम भाग, त्याच्यानंतर पुणे मध्य पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर पूर्व तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वाशिम, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो सर्व पट्टा आहे मोठा, या भागातून दुपारनंतर जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एकाच दुसऱ्या ठिकाणी एकाच दुसऱ्या गावासाठी जोरदार पावसाची सर होऊ शकते। पण एक आहे की हा जो पाऊस असेल हा सार्वत्रिक असा नसेल, एकाच दुसऱ्या गावात असेल तर दुसऱ्या गावात पाऊस नसेल, अशा प्रकारचा पाऊस हा या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन सक्रिय होईल, पण सार्वत्रिक नसेल। तसेच नंदुरबार, धुळे, नाशिकचे मध्यवर्ती पूर्व, जळगाव, अमरावती हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाच दुसऱ्या गावासाठी मध्यम ते जोरदार पावसाची सर होऊ शकते आजसाठी म्हणजेच 12 जुलैसाठी। त्यानंतर 13 जुलै रोजी सुद्धा तशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज राहील। इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज या भागातून राहील। त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीचे पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील किंवा बिना मेघगर्जनेसह सुद्धा पाऊस होऊ शकतो, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल। सार्वत्रिक सर्वदूर पाऊस नसेल, थोड्या क्षेत्रासाठीच एकाच दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो। त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग, जळगाव हे जे सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा तशीच परिस्थिती, एका दुसऱ्या गावासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर थोड्या क्षेत्रासाठी हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाची सर होऊ शकते। विशेष पाऊस या भागातून 13 जुलैसाठी म्हणजेच उद्यासाठी नाही आहे। त्यानंतर 14 जुलैला पण काय परिस्थिती बदलेल असं काय वाटत नाही आहे। 14 जुलैला सुद्धा जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटभाग, पश्चिम घाटभाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। ह्या सर्व पट्ट्यातून सार्वत्रिक नसेल, हलक्या मध्यम कुठे होऊ शकतो। त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हलका मध्यम पाऊस या भागातून होईल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकचा पूर्व भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पूर्व भाग,
सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे मोठा, या सर्व भागातून सुद्धा 14 जुलै रोजी सुद्धा तशीच परिस्थिती राहील। स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। सार्वत्रिक नसेल, कुठे पाऊस राहील तर कुठे नसेल, एका दुसऱ्या गावात असेल तर त्याच्या पलीकडच्या गावात पाऊस नसेल, अशा प्रकारचा पाऊस हा 14 जुलैसाठी सुद्धा सक्रिय राहील। तर हा होता आपला 12, 13 आणि 14 जुलैचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 13 जुलैसाठी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कोणते कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात। तर इकडे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे, पूर्व भाग या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज राहील, पण सार्वत्रिक नसेल, तुरळक ठिकाणीच होईल। तसेच आपल्या अंदाजानुसार इकडे सातारचा पूर्व भाग असेल, सांगली पूर्व भाग, सोलापूर, तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, याच्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव हे जे नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग आहेत या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील आजसाठी। थोडक्या क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज होऊ शकतो। आजसाठी सार्वत्रिक पाऊस नसेल हे जे जिल्हे आहेत या भागातून। त्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर मागील 2 ते 3 दिवसापासून ढगांची निर्मिती थोडीफार कमी होते, त्याच्यामुळे ऊन जास्त प्रमाणात पडत आहे ह्या पट्ट्यातून। हा जो सर्व पट्टा आहे अकोला, वाशिम, नांदेड, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, सातारा पूर्व, सांगली पूर्व, पुणे पूर्व, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, जळगाव, अकोला हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून ढगांची निर्मिती कमी होत असल्यामुळे दुपारपर्यंत या भागात उन्हाची तीव्रता थोडीफार जास्त आहे, गरमी हवेत जाणवत आहे। तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुद्धा तशीच परिस्थिती आहे। ढगांची निर्मिती कमी झाल्यामुळे या भागात उन्हाची थोडी तीव्रता वाढली आहे आणि गरमीसुद्धा वाढलेली आहे। बाकी उर्वरित इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात ढगांची निर्मिती जास्त असल्यामुळे या भागात गरमी जास्त जाणवत नाही आहे। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या भागातून सुद्धा गरमी थोडीफार कमी आहे। थंडावा या भागात पाऊस पडल्यामुळे आणि ढगांची निर्मिती जास्त असल्यामुळे गरमी जाणवत नाही आहे। तर हा होता 12, 13 आणि 14 जुलैचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच, धन्यवाद।